हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी शुभम तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी थंबनेलला सुद्धा बघितलं असणार आहात की याच्या अगोदर एक आठवड्यामागे मीच एक व्हिडिओ या ठिकाणी अपलोड सुद्धा केला होता की SSC JD जी एक्झाम आहे ती या ठिकाणी 23 फेब्रुवारी पासून शेड्यूल होती. ओके. आणि ती एक्झाम होणार का नाही, त्याचबरोबर स्लॉट सिलेक्शनचं काय होईल ह्याच्या रिलेटेड मी ऑलरेडी एक व्हिडिओ सुद्धा बनवला होता बघा. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर जर कुणी आपलं टेलिग्राम चॅनल हे जॉईन केलं नसेल तर हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, कारण याच टेलिग्राम चॅनलवर मी सर्व ऑथेंटिक माहिती तुम्हाला शेअर करत असतो. ठीक आहे. एक आठवड्यापूर्वी मी एक सेशन घेतलं होतं बघा, विद्यार्थ्यांच्या ठिकाणी डाऊट होते आणि त्या डाऊटमुळेच मी या ठिकाणी सेशन सुद्धा घेतलं होतं की सर SSC JD 2026 ची जी एक्झाम डेट आहे ती या ठिकाणी वाढवली जाईल का, एक पहिला मुद्दा होता. आणि दुसरा मुद्दा होता की जो सेल्फ स्लॉट सिलेक्शन आहे तो या ठिकाणी कॅन्सल केला जाईल का, ह्याच्या रिलेटेड डिटेल मी ऑलरेडी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. आणि त्याचं आज जे अपडेट आहे ते SSC कडून आलेलं आहे. ते अपडेट काय असणार त्या सर्व गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो SSC न बघा या ठिकाणी एक नोटीस जारी केलेली आहे आणि त्या नोटीसनुसार या ठिकाणी SSC काय म्हणते बघा की आता ही तुम्ही नोटीस जर पूर्ण रीड केला तर रीड केल्यानंतर तुम्हाला एक इथं कन्सिडर असेल की 23 फेब्रुवारीला या ठिकाणी ही एक्झाम शेड्यूल होती. ठीक आहे. बट आता ती एक्झाम या ठिकाणी पोस्टपोन केलेलं आहे आणि जी नवीन फ्रेश डेट आहे, फ्रेश डेट विल अनाऊन्स इन ड्यू कोर्स, म्हणजे काही थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी जी नवीन तारीख आहे ती या ठिकाणी तुमच्यासमोर लवकरच येईल. ठीक आहे. पहिला मुद्दा तर हा झाला की एक्झाम डेट तर पुढे गेलेला आहे, म्हणजे 23 फेब्रुवारीला या ठिकाणी एक्झाम होणार नाही आहे. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा राहिला तो स्लॉट सिलेक्शनचा. आता इथे काय म्हटलं बघा, द स्लॉट सिलेक्शन फॅसिलिटी विल नॉट बी ऍप्लिकेबल फॉर द अबाव एक्झामिनेशन. म्हणजे याच्या अगोदर त्यांनी बाकीच्या एक्झामसाठी स्लॉट सिलेक्शन दिलं होतं, बट SSC JD साठी तुम्हाला कोणता स्लॉट सिलेक्शन असणार नाहीये. ठीक आहे. तुम्ही स्टार्टिंगला फॉर्म भरताना जे एक्झाम सेंटर चूज केले होते त्याचनुसार या ठिकाणी तुमची प्रायोरिटी ठेवून तुमचं प्रेफरन्स ठेवून तुम्हाला एक्झाम सेंटर भेटणार आहेत. ठीक आहे. ह्या मुद्दा क्लिअर झाला, म्हणजे पहिला जसं चालू होतं त्यानुसार असणार आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही स्लॉट सिलेक्शन वगैरे करायचं नाहीये. ठीक आहे. आता दुसरं काय असणार, द सिटी लाईव्ह विल बी मेड 8 or 10 days बिफोर कमेन्समेंट ऑफ एक्झामिनेशन अँड ऍडमिशन सर्टिफिकेट ऑफ द कॅन्डिडेट विल बी जनरेटेड 2-3 days. याचा अर्थ काय, तर तुम्हाला एक्झाम डेटच्या अगोदर 8 ते 10 दिवस कळवलं जाईल की तुमची एक्झाम होणार आहे. मुद्दा क्लिअर आहे. 8 ते 10 दिवस अगोदर तुम्हाला तुमची एक्झाम डेट कधी असणार ते या ठिकाणी कळवलं जाणार आहे आणि त्यानंतर 2 ते 3 दिवस अगोदर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ठीक आहे. 8 ते 10 दिवस म्हणजे काय असणार लक्षात ठेवा की फॉर एक्झाम्पल कुणाची एक्झाम या ठिकाणी समजा 2 मार्चला असेल तर त्याच्या 8 ते 10 दिवस अगोदर त्याला काहीतरी मेसेज येईल किंवा त्याच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी अपडेट असेल की बाबा तुझी एक्झाम डेट या दिवशी आहे. ते तुम्हाला डेट कळेल आणि डेट कळल्यानंतर 2 ते 3 दिवस अगोदर तुम्ही जाऊन तुमच्या अकाउंटमध्ये चेक करू शकता, तुमचं हॉल तिकीट तुम्हाला अवेलेबल असणार आहे. हा मुद्दा असणार आहे. क्लिअर आहे. सर्वांना कळालं का. पहिलं तर या ठिकाणी एक्झाम डेट पोस्टपोन झालेली आहे. एक्झाम डेट तर या ठिकाणी पोस्टपोन झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की स्लॉट सिलेक्शन जे आहे ते या ठिकाणी कॅन्सल झालेलं आहे. ओके. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे की तुम्हाला 8 ते 10 दिवस अगोदर एक्झामच्या कळवलं जाईल आणि 2 ते 3 दिवस अगोदर या ठिकाणी हॉल तिकीट अवेलेबल करून दिलं जाणार आहे. ओके. सो हीच एक महत्वाची अपडेट होती. ठीक आहे. बाकी आता तुमच्या समोर वेळ आहे, एक्झाम पुढे गेलेला आहे, अजून वेळ आहे. अभ्यास करायचा असेल, प्रॉपर प्रॅक्टिस करायची असेल, प्रॉपर टेस्ट सिरीज लावायच्या असतील तर टेक्स्टबुकनं तुमच्यासाठी या ठिकाणी सुपरपास नावाचं सबस्क्रिप्शन आणलं आहे. हे सबस्क्रिप्शन जॉईन करा. 3 महिन्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 350 ते 400 मध्ये या ठिकाणी हे सबस्क्रिप्शन बसणार आहे. किंवा तुम्हाला जर अजून माहित नसेल तर तुम्ही ₹1 देऊन 1 पेमेंट करून या ठिकाणी ट्रायल घेऊ शकता. कुपन कोड वापरायचा आहे तुम्हाला या ठिकाणी SBB सर. हा कुपन कोड वापरला तर तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट भेटून जाणार आहे ह्या 350-400 मध्ये. ठीक आहे. बाकी जर तुम्हाला ट्रायल घ्यायचं असेल तर तुम्ही ₹1 ट्रान्झॅक्शन करून 2 दिवस ट्रायल घेऊ शकता. कशा प्रकारचे टेस्ट असणार, कशा प्रकारचे स्टडी नोट्स, कशा प्रकारचे क्लासेस. ओके. आता क्लासेस थोडा वेळ जाईल तुमचा, पण टेस्ट सिरीज जर लावायची असेल तर नक्कीच हे जॉईन करून घ्या. स्टडी नोट्स हवा असतील तर नक्कीच जॉईन करा. ठीक आहे. कारण बऱ्यापैकी टेक्स्टबुक वरती या ठिकाणी कितीतरी लाखो विद्यार्थी टेस्ट सिरीज लावत आहेत. त्यांच्यामध्ये जर तुमचा रँक वगैरे चेक करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला हे सुपरपास बेनिफिट ठरणार आहे. ठीक आहे. सो हेच एक महत्वाचं अपडेट होतं. ठीक आहे. बाकी अजून काही नवीन जर अपडेट आला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला या सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला नसेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अजून काही महत्वाचे अपडेट असतील ते मी आपल्या ह्या शुभम सर टेक्स्टबुक टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहे. हा QR कोड स्कॅन करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम चॅनल भेटून जाईल. ठीक आहे. सो हेच एक महत्वाचं अपडेट होतं. बाकी अजून काय असेल तर मी तुमच्यासमोर नक्कीच कळवत जाईन. ठीक आहे. ओके. चला, थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.